शिवसेना उपनेते ॲडव्होकेट सौ शुभांगीताई पाटील यांच्या वतीने सादर केलेल्या बजेटचा जाहीर निषेध. लाडक्या बहिणींना निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करा, 2100 रुपये मानधन द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. राज्यातील ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना सरकारने सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीत महिलांचे लाडक्या बहिणींचे हे मानधन 1500 रुपयावरून 2100 रुपये करणार असल्याचं आपल्याला सरकारकडून आश्वासन दिलं होतं. त्यामुळे तुमच्या आश्वासनावर विश्वास ठेवत महिलांनी सदर भाजप सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत महिला भगिनींनी मतदान केले. त्याच मतदानाच्या जीवावर तुमचे सरकार आले असल्याचे या ठिकाणी ॲडव्होकेट शुभांगीताई पाटील उपनेते यांनी सांगितले. तर प्रत्यक्षात मात्र निवडणुकीनंतर गेले 2 महिन्यांचे मानधन देखील महिलांच्या खात्यात जमा करण्यास सरकारला अपयश आले आहे. आपल्या सरकारकडून 2100 रुपये देण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात 1500 रुपये मानधन महिलांच्या खात्यात जमा होत असल्याने तुमच्याकडून महिलांची अपेक्षा भंग करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तर लाडक्या बहिणींचे थकीत असलेले व आश्वासन दिल्यानुसार 2100 रुपये मानधन त्वरित महिला भगिनींच्या खात्यात जमा करावे व बहिणींना दिलेले आश्वासन पाळावे असे या निवेदनात म्हटले असून सदर बजेट देखील फसवा बजेट सादर करण्यात आला असल्याचा आरोप देखील या ठिकाणी शिवसेना उपनेत्या ॲडव्होकेट सौ शुभांगीताई पाटील यांनी केला असून या संदर्भात आज बजेटचा देखील जाहीर निषेध करण्यात आला व लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन द्या असे आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्या ॲडव्होकेट सौ शुभांगीताई पाटील, महानगर प्रमुख डॉक्टर जयश्री वानखेडे, उपजिल्हा संघटिका अरुणा मोरे, जिल्हा समन्वयक संगीता जोशी, तारकताई विवरेकर, संघटक ज्योती चौधरी, उपजिल्हा संघटक सुनीता वाघ आदी सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या. रुपये तुम्हाला देतो आणि कालचा अर्थसंकल्प सादर झाला, त्यात तरतूद झाली की 15 म्हणजे लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या तोंडावर मतदान घेतलं आणि मतदानानंतर पहिलाच अर्थसंकल्प सादर झाला. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्हा इथे कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना, पापडकर साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं. निवेदन या संदर्भात दिलं की कालचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करण्यात आला. अर्थमंत्रींनी काल अर्थसंकल्प सादर केला. आपण सगळ्यांना ते कल्पना आहेच, पण काल ज्या वेळेला आपण बघितलं निवडणुका होत्या, महायुती सरकारने आपल्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात व भाषणात मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही महिलांना आतापर्यंत 1500 देत होतो, पण आम्ही सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये देऊ, ही घोषणा महायुती सरकारने केली होती. आणि मुख्यमंत्री